ठीक आहे मग पण जड वाटतोय त्यांना हात मग तुम्ही देता का तुम्ही देऊन टाका मग यम्मी मॅडम तुम्ही द्या ना तुमच्या हात इंजेक्शन लई टेस्टी लागतंय तुम्हीच द्या खोटे बोलतायत हे काही जड हातबीत नाहीये डॉक्टरांनी सांगितले इंजेक्शन द्यायचं तर द्यायचं दे ग मम्मी साहेब तुम्ही द्या त्यांना इंजेक्शन द्यावंच लागेल काय गय डोकं नाहीये का तुला हे असं इंजेक्शन द्यायला शिकवलंय तुला बरोबर आहे डोस काय करायचं तुला खूप लगेच काय असं कुठं इंजेक्शन द्यायचं असतं का ते सबतीलाच बसलं इंजेक्शन अहो चुकून झालं माहितीये बघा डोकं मम्मी झापा त्यांना बाहेर काढा तू कशाला मध्ये आली ऐका आता मला चोरडते माझ्यावरच कावताय तिला ओरडा की आतड्याच्या आरपार गेला असेल का आता मम्मी आता काही मी जगत नाही गाडी काढायला सांगा सपने अहो काय नाही होत घाबरू नका भरपूर पाणी प्या आणि खाऊन घ्या काहीतरी खायचं वय ठीक आहे मम्मी पिझ्झा मागवा सपने का घरचा ना तुझ्या कशा खाली उतरायचं नाही काय पिझ्झा कशाला पाहिजे का तुला चल खाली भाकरी खायचा चटणी ती खाते टाकायची पटकन अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पिझ्झा देत नाही कसं व्हायचं माझं आणि तू अजिबात इंजेक्शन देऊ नको बघ परत तूच दे इंजेक्शन नाही तो आमच्या अंगावर खड्डा पाडशील तू कुठली इथं थांबायलाच नको मम्मी इथं थांबायलाच नको चला, चला. तुला खरंच डॉक्टरांनी इथं पाठवलंय का ग नाही फोन करून विचारतेच मी आता पण तू जर इथं राहिली ना तर सत्य सरांच्या जीवाला नक्कीच धोका आहे आणि मी तसं होऊ देणार नाही मम्मी लय दुखतंय कसलं डेंजर डायरेक्ट घेतलं इंजेक्शन कोण असलं असं कोण करतंय लय दुखतंय मला मम्मी भाऊजींचे पाय धरले असते तर बरं झालं असतं एखादी लात बसली असते परत हे डायरेक्ट इंजेक्शनच बसलंय असं सांगता बी येईना मला मम्मी आता काय मी वाचत नसते बघा सपने अगं काही बी कशी बडबड करायला लागलीस तू अगं तुला काय अक्कल आहे का मम्मी नाना आणि आईला बोलून घ्या आता काही माझ्याकडे फार वेळ नाही राहिला बघा वया. नुसती मग भरपूर लावली आपली बस इथं शांत जरा बस आता काय झालं बसताच तरी येत नाहीये मला सावकाश बस हळूहळू नुसती भुरभुर लावली माझ्या डोक्याला बस खाली हळूहळू मम्मी आता काही मी वाचत नसते बघा सपनीचा शेवटचाच त्रास होतोय बघा तुम्हाला आता सपनी काय तिचा नाकाचा शेंडा परत आणायची नाही सपने अगं काय बोलतोस तू सपने मी आहे ना तुला काय सुद्धा होऊ देणार नाही मी जय द्या आता मी काही वाचत नसते मग मम्मी जवळ तर मला माफ करा आहे का माफीच काय ह्याच्यात तुमच्या नकळत तुमच्या आवडीच्या 4 साड्या मी टाकल्या होत्या बघा आणि मी त्या वापरून मी झाल्यात पण तरी मी तुम्हाला हव्या असतील तर माझ्या कपाटात काचच्या कप्प्यात उजव्या खाण्याला ठेवल्यात बघा घ्या तिथनं खूप लगेच का कशात घातल्या का माझ्या साड्या तू होय एवढी कसली हावरी असशील तू तरी म्हणते माझ्या फेवरेट साड्या कुठे गेल्या म्हणून समजाकडे शोधले मी आणि काय काय सपने नुसत्या साड्या धापल्या काय करा डाग बी ढापलाय ती बी सांग मला काय ठावय कुंपण शेत खात होत ती नाही मम्मी तेवढे प्रामाणिक आहे बघा मी 4 साड्या घेतल्यात ना 4 साड्या घेतल्यात त्याच्याशिवाय कशाला हात नाही लावला आई
आईची शपथ आहे, दुसरं काही बी नाही घेतलं मी. बस 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 बसताच येत नाहीये. हळू बसू, हळू बसू. हळू बस हळू बस. काय चाललंय तुमचं? इथं परिस्थिती काय आहे आणि तुम्ही करताय काय? माया, काय झालंय नेमकं? अहो ती नरस सत्याला इंजेक्शन देत होती, ही सपनीमध्ये घावली आणि हिलाच खुपसलं इंजेक्शन. बस एवढंच. मलाच खूप बसलं गेलं. खुपसलं? कुठं 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 खुपसलं? लय दुखतंय व्हायला लागली आता. अगं शांत हो ग माझा कंदी पेडा. दुखतंय. शांत शांत. मम्मी पप्पा बघित काय बसला तुम्ही? ऍम्ब्युलन्स बोलवा पटकन. बोला बोला, गरज आहे मला. ऍम्ब्युलन्स बोलवा, ती मला न्यायला लागते. उचला उचला. अगं ऍम्ब्युलन्स मध्ये किती त्रास होतोय त्याला. थांब उचलतो मी. जय द्या हिचं म्हणजे असं झालंय बघ का चापकानं हाणली की हसते आणि फुलानं हाणलं तर रडतंय. अशी गत झाली हिची. माया, अगं पण असं चुकून कसं काय इंजेक्शन लागलं तिला? अहो ती नवीन नरस आली का नाही आणि तिला इंजेक्शन देता येत नाही तर कशाला द्यायचं तिनं? मला तर वाटत का नाही मीच इंजेक्शन दिलं असतं तर बरं झालं असतं बघा. नाही दुखतंय. ये सपने आणि तुझं फोकाट पसंत बंद कर जरा. हा ती नरस म्हणजे ना काय नाही होणार म्हणून, बरे होशील म्हणून सांगितलंय ना, थोड्या वेळाने बरं वाटेल म्हणून. जय द्या तुझा ती बरं पण पाणी आण. नको नको मम्मी, बर्फ टाकून पाणी मी पित नाही. तसं पण थंड वातावरण आहे, घशाला त्रास होईल माझ्या. साधं पाणी चालेल मला. ये सपने होपलं काय सांग तू? अगं बरफ कमरेला तुला शेकायला आणि पाणी प्यायला असं म्हणते मी त्याला. जा त्या लवकर जा यार मुर्दे शिकून जा की तुम्ही. माझा कंदी पेडा ग. तुला दुसरं काही सुचलं नाही वे? त्या सपना वहिनींना इंजेक्शन लागलं, लई दुखत असणार त्यांना. सॉरी वाघमारे, मला खरंच काय सुचलं नाही तेव्हा. एकतर एवढी गडबड झाली, त्यात जे सुचलं ते केलं मी. नाहीतर मम्मीला कळलं असतं, तिनं पकडलं असतं आपलं खोटं. नशीब त्या इंजेक्शन काय होणार नाही त्यांना. पण सत्या, माझ्यावर संशय आला असणार मम्मी साहेबांना. मम्मी कुठून आले वरती तिथं? अहो काही नाही होणार तुम्हाला, नका काळजी करू. फार फार थोडीशी गुंगी येईल. मुगी वया येते वाटत. गुंगी येते वाटत. मम्मी साहेब, मी आता डॉक्टरांशी बोलून घेते, तिची तक्रार करते. मला तर वाटतं ती नर्स बनावट आहे, नाहीतर मग तिला अनुभवच कमी आहे. अनुभव कमीच आहे तिचा. आणि तू एक काम कर, आताच्या आता डॉक्टरला फोन करून काय असेल ते मिटून टाक पटकन. चालेल. मम्मी मम्मी